तर असं काय झालं तर आम्ही दोघं पावसात गरबा खेळायला लागलो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही निघालो रूमवर जायला आणि आम्हाला आज जायचं आहे देवीच्या दर्शनाला. तर हा माझ्या हेअर ड्रायर सोबत छेडखानी करत होता. तर हेअर ड्रायर तापला आणि त्याला चटका दिला. त्यानंतर फेस चेक. नक्की मला सांगा हा माझा आउटफिट कसा वाटतं ते कमेंट करा. त्यानंतर आम्ही पोचले आहेत संतोषी मातेच्या मंदिरात. तिथे पोचल्यावर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता आणि एवढा पाऊस असताना पण इथे खूप गर्दी होती. काही जिथे खूप जोरात पाऊस आहे तरी इकडे जाम गर्दी आहे. त्यानंतर आम्ही निघाले दुसऱ्या लोकेशनवर जायला. ते होतं महालक्ष्मी मातेच्या मंदिरात. आणि जाता जाता बस तर खूपच होती. इसलिए कुछ बोलना ही नहीं. ऐसे शिवी खाते हैं लोग. शिवी खाते शिवी ये लोग. दर्शनाला जावे, दर्शन घ्यावे, नवरात्रांना गरबा खेळावे, दांड्या खेळावे आणि घरी जाऊन गपचूपणे झोपावे, हे आमचे मत आहे. हे आळशी माणसाचं मत असते, घ्यायचं नाही अजिबात. इथे गेल्यावर समजलं तर खूप गर्दी होती. तर आम्ही आले सप्तशृंगी मातेच्या मंदिरात. आणि ह्या लोकांची मस्ती चालली. हे सर्व ब्लॉग मध्ये जाणार. मारून टाकेल तुला मी. हाय हाय. त्यानंतर हे लोक जरा त्या लोकांची मूवी अपलोड होत आहे. मेरा भाई तू मेरा जान है असं त्या लोकांची जरा फिल्मची शूटिंग चाललंय. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला कारण खूप जोरात पाऊस होता आणि गाडीमध्ये मोटिवेशनची गाणी लावलेली कारण आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं म्हणून. भागवन का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों की भीड़ हो, ये लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे वार दो. त्यानंतर घरी पोचल्यावर दादानी कल्पेशची छत्री तोडली आणि मग आम्ही बसले जेवायला. माझा उपवास होता म्हणून मी बटाट्याची उसळ खाल्ली. त्यानंतर हा लोकांचा डिस्कशन चाललेलं की आयफोन बेस्ट आहे की अँड्रॉइड.